नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण PSI STI ASO मुख्य परीक्षा त्याचे पेपर 1 आणि पेपर 2 बघतो आहोत। आपण पेपर 1 मराठी व्याकरणासंदर्भातले पहिले 30 प्रश्न याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत। आपण मिशन 2021-22 या अंतर्गत या ठिकाणी हे लेक्चर्स घेतो आहोत। PSI STI ASO चे मुख्य परीक्षेचे जे लेक्चर्स आहेत ते सगळे आपल्याला या कोर्समध्ये बघायचे आहेत। PSI STI ASO संपूर्ण कोर्स ज्यामध्ये तुम्हाला ई-बुक्स आणि सगळ्या टेस्ट सुद्धा भेटणार आहेत। सब्जेक्ट वाइज टेस्ट ज्यामध्ये मराठी व्याकरण आहे, जीकेच्या टेस्ट आहे, विज्ञानाच्या टेस्ट आहेत, गणित बुद्धिमत्तेच्या टेस्ट आहेत। आणि मित्रांनो आपण जो आपलं हे STI RCP जे ॲप्लिकेशन आहे त्यावरील या कोर्सला आपण जो भरभरून रिस्पॉन्स देत आहात त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार। आपण 1 वर्षासाठी या कोर्सचा कालावधी केलेला आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद तुमच्याकडून मिळतो आहे। चला आजची टेस्ट आजचे जे मराठीचे प्रश्न आहेत, प्रश्न नंबर 30 ते 60 31 ते 60 हे आपल्याला 2017ची जी मेन्स एक्झाम झाली होती PSI STI ASO ची त्यामधील बघायचे आहेत। सुरुवात करूया। या ठिकाणी आपण 31 नंबरचा प्रश्न बघतो आहोत। पुढील वाक्यांच्या जोड्या जुळवा। काय मजा आली सहलीत? पहिलं वाक्य। दुसरं, शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काय केले नाही? तिसरं वाक्य, लोकांचे अज्ञान पाहून महात्म्याला दुःख होते। आणि चौथं वाक्य, तुझे खराब अक्षर अगदी बघवत नाही। आणि पुढे दिलंय मग नकारार्थी, होकारार्थी, उद्गारार्थी आणि प्रश्नार्थक। व्यवस्थित जर या ठिकाणी बघितलं तर सगळ्यात सोपं काय हो? प्रश्नार्थक। डोक्याला ताणच नाही ना। बचं उत्तर काय येणार? 4 येणार। मग तुमचं इथे सरळ ऑप्शन बघायचे, पहिला आणि दुसरं कट झालंय। आणि तुम्हाला माहित आहे की इथे उद्गार म्हटलं की उद्गारवाचक चिन्ह आहे, अचं उत्तर तुमचं 3 येत आहे। आता तुम्ही म्हणाल की इथे पहिलं आणि दुसरं जर कट झालंय तर इथे 3 वाला फक्त तिसरं ऑप्शन आहे आणि मला वाटतं उत्तर तुमचं रेडी आहे। काय महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्यावरून तुम्हाला फायनल उत्तरापर्यंत पोहोचता येतं आहे। सॉरी या ठिकाणी सुरुवातीला सांगताना चूक झाली होती, इथे बचं 4 येत आहे, म्हणजे इथे बचं 4 1 किंवा 2 पैकी असणार आहे। 3 आणि 4 कट होत आहेत। आणि पहिल्याचं म्हटलं आपण की काय मजा आली सहलीत, उद्गारार्थी 1चं 3 म्हणजे इथे 1 आणि 2 मध्ये पहिलं अ आणि बचं बरोबर आहे। लोकांचे अज्ञान पाहून महात्म्याला दुःख होते, होकारार्थी आहे। काय होकारार्थी 2, इथे आपण दुसऱ्या उत्तरासोबत चाललोय। आणि तुझे अक्षर खराब अगदी बघवत नाही, नकारार्थी आहे। फायनल उत्तर काय येतं आहे आपलं 31चं 2 येतं आहे। पुढे 32 नंबरचा प्रश्न। श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म जे आहे ते ओळखायचे आहे। बघा कर्म या वाक्यात 2 आहेत। कर्ता कोणता आहे? श्रीकृष्ण। एक कर्म आहे अर्जुन आणि दुसरं कर्म आहे गीता। याच्यातलं प्रत्यक्ष कर्म, आता प्रत्यक्ष कर्म कशाला म्हणायचं आणि अप्रत्यक्ष कशाला म्हणायचं? ज्याच्यावरून क्रियापद बदलतंय ना डायरेक्टली त्याला म्हणायचं प्रत्यक्ष कर्म। आणि मग प्रत्यक्ष कर्म हे कुठेतरी निर्जीव वस्तू दर्शवणारं असतं, थोडक्यात वस्तुवाचक असतं। आणि अप्रत्यक्ष कर्म हे व्यक्तिवाचक असतं। हे जर तुम्हाला माहित असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल। काय आहे मग प्रत्यक्ष कर्म? प्रत्यक्ष कर्म या ठिकाणी आहे गीता, वस्तुवाचक आहे। गीतामध्ये जर तुम्ही बदल केला, त्याचं जर लिंग वचन बदललं तर क्रियापदात बदल होणार आहे, म्हणून याला आपण प्रत्यक्ष कर्म असं म्हणतो। पुढे केवळ वाक्यात एकच उद्देश व विधेय एकच नसते असं म्हटलेलं आहे। आता बघा केवळ वाक्यात एकच उद्देश आहे पहिलं वाक्य, दुसरं म्हटलंय विधेयक एकच नसते, थोडंसं मिस्टेक आहे, विधेय म्हणायला पाहिजे होतं, किंवा तो विधेयक मुद्दामच चुकीचा टाकला असेल शब्द। इथे काय खाली ऑप्शन होते, मग काय बरोबर? पूर्वार्ध उत्तरार्ध काय सरळ आहे? पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध चूक आहे। ओके, पुढील पैकी वाक्प्रचार नाही। कोणता वाक्प्रचार नाही? कान उघडणी करणे, नाक मुरडणे, डोक्यावर बसणे, हासू न मासू कुत्र्याची सासू। मित्रांनो आपल्या लगेच लक्षात येतं की चौथा ऑप्शन जे आहे म्हण आहे। काय आहे? म्हण। पुढील पैकी कोणते वाक्य बरोबर आहे? वाक्प्रचाराला 3 शब्दांची मर्यादा असते। वाक्प्रचार हा शब्दसमूह असतो। वाक्प्रचार संपूर्ण वाक्य असते। वाक्प्रचार जसेच्या तसे वापरायचे असतात। काय वाक्य बरोबर कोणते आहेत? बघा 3 शब्दांची मर्यादा आहे का? अजिबात नाही। शब्दसमूह आहे का? यस शब्दसमूह आहे। संपूर्ण वाक्य आहे का? मात्र नाहीये। जसेच्या तसे वापरायचे असतात का? यस जसेच्या तसे वापरायचे असतात। म्हणजे या ठिकाणी ब आणि ड बरोबर येत आहे। पहिलं उत्तर माझं बरोबर आहे।
पुढे मी जातोय 36 नंबरच्या प्रश्नाकडे. तुम्हाला स्पीड कमी वाटत असेल तुम्ही याची गती वाढवून या ठिकाणी हे लेक्चर बघू शकतात, कारण सगळे विद्यार्थी मित्र जे आहेत सगळ्यांना कळावं. थोडेसे नवीन विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओज बनवलेले आहेत, मात्र बरेचसे असे असतील ज्यांनी पूर्वपरीक्षेमध्ये चांगले स्कोर आणलेले आहेत, मुख्यची तयारी करतायत, ती विद्यार्थी बघत असतील तर त्यांना कदाचित माझा स्पीड कमी वाटू शकतो. त्यांनी 1.5च्या स्पीडने हा व्हिडिओ बघावा. बघा, स्वातीचे पती कारगिलच्या युद्धामध्ये मरण पावले या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य वाक्प्रचार ओळखा. स्वातीचे पती कारगिलच्या युद्धात मरण पावले किंवा मृत्यू पावले म्हणतो आपण, मृत्यू पावले. मग हे मृत्यू पावणे यासाठी कोणता वाक्प्रचार तुम्ही वापरणार? दिवे लावणे, मातीत मिसळणे, कामी येणे की 12 वाजणे. बघा, युद्धासंदर्भातील वर्णन आहे आणि मला वाटतं प्रश्न निश्चित उत्तरापर्यंत आपण पोहोचतोय. कामी येणे म्हणतो आपण. कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात ही म्हण कोणत्या बोलीतील आहे? बघा, बोली भाषा त्यांच्यातलं म्हणी काही महत्त्वाच्या ज्यावरही प्रश्न आहेत. वऱ्हाडी, मालवणी, सातारी आणि हलबी. 36 नंबरचा प्रश्न जर बघितला तर उत्तर या ठिकाणी आहे 37 नंबरचा प्रश्न जर बघितला तर उत्तर या ठिकाणी आहे वऱ्हाडी बोली आहे, ही गाजलेली बोली. पुढे मालवणी बोली जी आहे कोणत्या भागामध्ये बोलली जाते, तो एक प्रश्न तुमच्यासाठी माझा आहे. त्यानंतर खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी आपला संघ जिंकू शकणार नाही हे लक्षात आल्यावर संघ प्रमुख टिंबटिंब. खालीलपैकी योग्य वाक्प्रचाराची निवड करा. इंटरेस्टिंग आहे. काय झाले, त्यांना वाटलं की माझा संघ जिंकत नाही, त्यांचे डोळे उघडले, ते गहिवरले, दातोट खाण्यास सुरुवात केली त्यांनी की त्यांच्या पथ्यावर पडले. संघ जिंकू शकणार नाही, मग संघ प्रमुख काय करतायत? दात ओठ खाता आहेत. 38 नंबरचा प्रश्न पुढे जातोय मी. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. जोडे फाटणे म्हणजे काय? नाहक ये जा करणे, खूप कष्ट करणे, बेजार होणे, खेटे घालणे. जोडे फाटणे. 39 नंबरचा प्रश्न बघा, जोडे फाटणे याचे खाली मग पुन्हा पर्यायी उत्तर आहेत, कोणते तरी 2 बरोबर आहे. नाहक ये जा करणे यस, जोडे फाटणं आपण त्याला म्हणतोय. खूप कष्ट करणे नाही, बेजार होणे नाही, खेटे घालणे. आता हे फसवणारे आहे प्रश्न, सोपे नाही आहे, मात्र तुम्हाला याचे वाचन केलेलं असले पाहिजे, हे प्रश्न वाचलेले असले पाहिजे, म्हणजे मला पुढे काय वाचायचं आहे मराठी व्याकरणामध्ये याची तुम्हाला निश्चित कल्पना येईल. पुढे प्रभाकरराव निवृत्त झाले की सीतारामने लगेच श्रीकांतशी संधान बांधले म्हणतात ना. जसे शिक्षण तसे लक्षण, जातेची बोवाळी आणि येतेची पाठराखी, जुलमाचा रामराम, जेथे भाव तेथे देव. बघा, या ठिकाणी प्रभाकरराव निवृत्त झाले आणि सीतारामने श्रीकांतशी संधान बांधले. काय अर्थबोध होतो याच्यातून? याच्यातून जे म्हण या ठिकाणी दिसते आहे ती जात्याची बोवाळी बोळाऊ, जात्याची बोळाऊ आणि येत्याची पाठराखी. म्हणजे जो निवृत्त झाला त्याला आता मी विचारणार नाही, जो नवीन आला आहे ना त्याच्याशी लगेच गोड गोड बोलायचं. ओके, म्हणजे ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्याकडे पळायचं असं म्हणूया आपण. वारंवार वाईट घडत गेले तर दुःख सहन करण्याची सवय जडते असं म्हटलं आहे. त्या अर्थाची म्हण सांगा. मग आपल्यावर संकटच येत आहेत, ते संकट झेलण्याची सवय लागते. दुभत्या गाईच्या लाता गोड, रोज मरे त्याला कोण रडे, पुढच्याच ठेस मागचा शहाणा, झाकली मूठ 1.25 लाखाची. उत्तर आहे रोज मरे त्याला कोण रडे. पुढे जातो मी. पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य म्हण निवडा. तुला कितीतरी वेळा सांगितलं की कर्ज काढून कोणताही मोठेपणा करू नकोस, तरी त्याने खाजगी सावकाराकडून वाढदिवसासाठी पुन्हा कर्ज काढले म्हणतात ना. बघा, त्याला जे सल्ला दिला होतो त्याने ऐकला नाही, पुन्हा वाढदिवसासाठी कर्ज काढले. वाढदिवसासाठी वेड पांघरून पेडगावला जाणे, वड्याचे तेल वांग्यावर, पालत्या घड्यावर पाणी, चुलीतून निघून वैलात जाणे. 42 नंबरचा प्रश्न मित्रांनो, उत्तर काय आहे? पालत्या घड्यावर पाणी. त्याला किती सांगितलं, त्याने ऐकलेलं आहे का? नाही ऐकलेलं त्याने, म्हणजे पालत्या घड्यावर पाणी. पुढे साधा पण गुणी मनुष्य, याला तुम्ही काय म्हणणार? जमदग्नी, बागुबाई, झाकली माणिक की उंटावरचा शहाणा. 43 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर आहे झाकले माणिक. गुणी आहे पण साधा आहे, झाकलेला आहे थोडक्यात. आता बघा, जे STI मेन्सला या ठिकाणी हा पेपर आहे याच्यात 44 ते 48 नंबरचा प्रश्न जो होता या ठिकाणी उतारा दिलेला होता मित्रांनो, म्हणजे उतार्यावरही प्रश्न येऊ शकतात. उताराकडे आपण एक तुम्हाला उतारा वाचताना काय करायचं आहे, उतारा पटकन एकदम फास्टमध्ये वाचायचा आहे, महत्त्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन करायचे आहे आणि त्याच्यावरून उत्तर काढायचं आहे. मी थोडक्यात माझा जो अनुभव आहे, मी STI झालो, माझ्या अभ्यासातून जे काही समोर आलं आहे त्यानुसार मी या ठिकाणी हा उतारा वाचून आपण ते प्रश्न कसे उत्तर कसे निघतात याकडे जाऊया. बघा,
उतारा म्हणतोय लोकप्रियतेची आणखी काही लक्षणे शोधावी लागतात. उतारा कशा संदर्भात आहे? लोकप्रियते संदर्भात. विशिष्ट सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीमध्ये समूहाची काही स्वप्ने अपुरी राहिलेली असतात. समूह मनाला काही सल असतात, काही गोष्टी घडाव्यात असे वाटत असतानाही घडलेल्या नसतात. विपरीत वास्तवामध्ये या गोष्टी घडण्याला वाव नसतो, म्हणजे या ठिकाणी नकारात्मक आहे. ओके, गोष्टी घडत नाहीये जशा पाहिजे तशा. अशा परिस्थितीत वास्तवापासून दूर असलेल्या स्वप्नभूमीमध्ये काही मानबिंदूंची निर्मिती समूहाकडून केली जाते. या मानबिंदूंना स्पर्श करणारे लेखन प्रचंड लोकप्रिय ठरण्याची शक्यता असते. केवळ रंजन करणाऱ्या लेखनासारखे हे पारदर्शकपणे उथळही वाटत नाही, म्हणजे इथे मानबिंदूवर पुन्हा फोकस आहे. अशा लेखनाला विशिष्ट सामाजिक सांस्कृतिक अवस्था आहे तिच्यात प्रतिष्ठाही मिळण्याची शक्यता असते. नासी फडके, शिवाजी सावंत, विश्वास पाटील यांच्या लेखनाचा या दृष्टिकोनातून विचार करता येतो. बघा, म्हणजे हे जे दृष्टिकोन आहेत या संदर्भात कोणाकोणाचं लेखन आहे त्या या ठिकाणी उल्लेख आहे. म्हणजे या पहिल्या याच्यात मी कुठे कुठे अंडरलाईन केले आहेत याच्यावर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. पुढे बघा, समाजात कधी कधी जोरंकस संप्रदाय निर्माण होतो. इथे संप्रदाया संदर्भात काहीतरी बोललं गेलं. असे संप्रदाय निर्माण होण्यामागे अर्थातच समाजाने घेतलेली विशिष्ट वळण असते. इतिहासाची विशिष्ट अवस्थेत असे संप्रदाय निर्माण होणे अपरिहार्य असते. असे संप्रदाय निर्माण झाले की त्यांचा दृष्टिकोन मांडणाऱ्या साहित्यकृती लोकप्रिय होऊ लागतात. त्याच्यातून जे लेखन आहे ते विशिष्ट काळापूर्वी मर्यादित आहे हे न ओळखता त्याचे महत्त्व चिरकाल टिकणारे आहे असे दाखवले जाणारे पुरावे शोधून काढले जातात. अशा कादंबऱ्याही लोकप्रिय होतात आणि प्रतिष्ठित सुद्धा. लोकप्रियता आणि प्रतिष्ठा या दोन गोष्टी अशा प्रकारे एकमेकांपासून दूर नसतात, त्यांच्यात देणे घेणे असण्याची शक्यता असते. मित्रांनो, कशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. असा मोठा उतारा आहे. अशा पद्धतीचे उतारे येऊ शकतात, त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, आता इथे प्रश्न जर बघितला तुम्ही पहिलाच होता की साहित्याच्या लोकप्रियतेची लक्षणं कोणती आहेत. उतारा तुम्ही व्यवस्थित वाचला तर तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येईल की बाबा इथे म्हटलंय समूहाच्या मानबिंदूंना त्यात स्पर्श केलेला असतो. संप्रदायाची निर्मिती आणि व्यापक सांस्कृतिक राजकारण त्यामागे असते. विशिष्ट वर्गाच्या जाणीवेचा प्रभाव साहित्यावर असतो. आपण जर वरती उतारा नीट वाचला तर आपलं उत्तर येतं की वरील सर्वच बरोबर. पुढे कोणत्या साहित्यकृती अभिजात ठरतात, आपण आत्ताच वाचन केलंय त्या ठिकाणी. त्याच्यात जर बघितलं तर सगळं उतार्याचा मतीचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. तिथे काही असं जसंच्या तसं लिहिलेलं नसते. 5वी 6वीची जी उतारे आपण वाचायचो तेव्हा की चला सारख्या ओळी आले की उत्तर आले, तसं नाही आहे या ठिकाणी. तर त्याच्या मागची दडलेले अर्थ समजून घ्यावे लागतात. ओके, इथे 45चं उत्तर 4 दिलेलं आहे. तुम्ही उतारा निश्चित वरती स्क्रीनशॉट काढून वाचू शकतात, उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू शकतात. संबंधित उतार्यात पुढीलपैकी मध्यवर्ती कल्पना आहे. बघा, प्रश्न काय विचारले जातात ते लक्षात घ्या. मध्यवर्ती कल्पना काय आहे हे विचारले गेलेलं आहे. आणि मग या ठिकाणी उत्तर दिलं त्यांनी की लोकप्रिय साहित्याची चिकित्सा करणे, मध्यवर्ती कल्पना. आता इथे बघा किती लहान लहान शब्दप्रयोग केलेले असतात. इथे म्हटलंय साहित्याची चिकित्सा आणि इथे काय म्हटलंय लोकप्रिय साहित्याची चिकित्सा. इथे मागोवा म्हटलंय, इथे स्पष्टीकरण म्हटलंय. म्हणजे आपल्याला अर्थबोध झाले पाहिजे, वाचनाची सवय असली पाहिजे. या उतार्याचे सार तुम्ही काय काढणार, उतार्याचे सार काढायचे सांगितलेले आहे. म्हणजे अत्यंत वाचन जे म्हणजे याच्यात काय म्हणतो मी, जे संपादकीय तुम्ही वाचतात ना, पेपरचे, न्यूजपेपरचे, लोकसत्तासारखे, सकाळसारखे, मठासारखे संपादकीय व्यवस्थित आकलन शक्ती ज्यांच्याकडे आहे ते विद्यार्थी मित्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ही उतारे सोडवू शकतात. इथे म्हटलेलं आहे की लोकप्रिय साहित्यापेक्षा अभिजात साहित्य काही काळानंतर प्रतिष्ठित ठरते. अभिजात साहित्याला महत्त्व आहे. आणि या उतार्यासाठी पुन्हा शीर्षक सुद्धा विचारलं गेलंय. बघा, प्रश्नाचं मला याच्यातून तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाची उत्तर काय हे नाही सांगायचंय. मला प्रश्न काय विचारले जाऊ शकतात, कशा पद्धतीने उतारे आणि त्यावरील प्रश्न येतात हे समजून घेणे मला वाटतं या ठिकाणी मेन्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. 48 नंबरचा प्रश्न, लोकप्रिय साहित्य आणि अभिजात साहित्य असं या उतार्याला शीर्षक देणं योग्य होईल असं म्हटलं जातं. पुढे खालील शब्दाचा शब्द समूह सांगा म्हटलेला आहे. आधी जन्मलेला याला काय म्हणतात. मला वाटतं एक सोपा प्रश्न आहे निश्चितच, ज्याला अग्रज असं आपण म्हणत असतो. ओके, उत्तर 1 येतं. पुढील पैकी टिंबटिंब हा शब्द जो आहे शब्द साधित गटातील आहे. वेडा, चालू, वाडपी, नाचरा. 50चं उत्तर जर बघितलं तर शब्द साधित गटातील वेडा हे उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही म्हटलेले, जोड शब्द नाही. हवा पाणी, बारीक सारीक, शेती भाती, ठाकठीक. आणि खाली उत्तर दिले एकच असं आहे की जो जोड शब्द नाही आहे. 51 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो, हा बारीक सारीक जर बघितला ना तुम्ही, हा शब्द काय आहे, जोड शब्द नाही. हवा पाणी आहे, शेतीभाती आहे, ठाकठीक आहे. बारीक सारीक कशामध्ये मोडतोय मला एकदा सांगा. आपण बघितलेला आहे तो प्रकार. पुढे माझी या शब्दाची विरुद्ध शब्दाचा उपयोग कोणत्या वाक्यात केला गेला आहे. बघा, माझी असा शब्द दिला आहे, त्याचा विरुद्धार्थी शब्द
तसा उपयोग जो आहे तो कुठे आहे? आजी मी ब्रह्म पाहिले, विद्यमान परिस्थितीत मला हेच योग्य वाटते, पुरोगामी महाराष्ट्रात हे असे घडू शकते, प्रतिगामी विचाराच्या व्यक्तींनी याला कडाडून विरोध केला. 52 नंबरचा प्रश्न. उत्तर काय? 52चं उत्तर या ठिकाणी आहे 3. विद्यमान परिस्थितीत मला हेच योग्य वाटते. माझी म्हटलं, माझी म्हणजे आधीची, विद्यमान म्हणजे सध्याची. बस या शब्दावरून हे सगळं काही ठीक होत होतं. पुढे खालील शब्दांचा प्रकार ओळखा. लगबग, गडबड, पडझड, लटपट. शब्द प्रकार ओळखायचे सांगितलेले आहेत. जोड शब्द, अभ्यस्त शब्द, सामासिक की समूहदर्शक. हे सगळे जर बघितले ना, पडझड वगैरे सगळे हे अभ्यस्त शब्द आहेत. काय? ब म्हणजे या ठिकाणी उत्तर येतं एक. ओके, ब पर्याय योग्य. पुढे उपसर्ग साधित शब्द कोणता खालीलपैकी? आडनाव, मोकळीक, धिटाई, हाताळ. उपसर्ग प्रत्यय 2 गोष्टी असतात. उपसर्ग जो सुरुवातीला लावला जातो. 54 नंबरचं या ठिकाणी आडनाव, आड हा उपसर्ग आहे. पुढे मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार किंवा उकार हा दीर्घ लिहावा असं म्हटलेलं आहे. बघा इथे आता इकार किंवा उकार, इथे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा 2 बाबी आहेत. इथे जर तुम्ही बघितलं तर मग खाली दिलं की पूर्वार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक, सर्व वाक्य बरोबर, सर्व वाक्य चूक. आणि इथे पूर्ण वाक्यात जे आहे मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार किंवा उकार हा दीर्घ असतो. क बरोबर, पूर्ण वाक्यच बरोबर आहे. मात्र मग इथे पूर्ण वाक्य बरोबर म्हणतायत तुम्ही, मग तिथे जे 4 गोल आहेत तिथे काय 3 नंबरला गोल करणार का? नाही. खाली पर्यायी उत्तर काय म्हणतायत? दुसऱ्या ऑप्शनमध्ये येतं ते क बरोबर. मग इथे दुसरं बरोबर या ठिकाणी आहे. हे लक्षात घ्या, या बाबी चुकतात. जसजसं तुम्ही परीक्षा द्याल तशा गोष्टी लक्षात येईल. हा शब्द तत्सम नाही. पूजा, गीता, लीला आणि मेहनत. कोणता शब्द तत्सम नाहीये? पूजा, गीता, लीला, मेहनत. तत्सम म्हणजे मूळ संस्कृत थोडक्यात नाहीये असं शब्द कोणता? 56चं जर बघितलं, पूजा आहे, गीता तत्सम आहे, लीला तत्सम आहे, मेहनत नाहीये. मेहनत कोणत्या भाषेतून आला आहे हा एक वेगळा प्रश्न तयार होतो. पुढे मला जरा झोपू दे, आज रविवार आहे. यात कोणता व्यंगार्थ नाही म्हटलंय. व्यंगार्थ नाही असं म्हटलंय. मला जागरण झाले आहे. झोपू दे याचा अर्थ जागरण झाले. आज ऑफिसला सुट्टी आहे, आज उठण्याची घाई नाही, रविवारची झोपायचीच असते. 57 नंबरचा प्रश्न. उत्तर जर बघितलं या ठिकाणी तर मला जागरण झाले आहे हा एक त्याच्यातून व्यंगार्थ निघतोय. आणि दुसरा रविवारची झोपायचीच असते असा एक व्यंगार्थ त्याला आपण म्हणू शकतो. ओके, म्हणजे अ आणि ड ही व्यंगार्थ निघत नाही. सॉरी, ही निघत नाही. आज ऑफिसला सुट्टी, रविवार आहे याचा अर्थ तो एक निघतोय आणि आज उठण्याची घाई नाही हा एक निघतोय. जागरण झाले असं आपण म्हणू शकत नाही आणि रविवारची झोपायचीच असते असंही आपण म्हणू शकत नाही. म्हणून या ठिकाणी ब आणि क ही बरोबर आहे. व्यंगार्थ नाही मध्ये अ आणि ड. पुढीलपैकी देशी नसलेला शब्द ओळखा. ताई, बाजरी, गुडगा आणि झोप. देशी नाहीये. 3 देशी आहे, एक नाहीये. ताई हा शब्द देशी नाही. ताई हा कोणता शब्द आहे? कानडी, फारसी, अरबी कोणता आहे? ताई गाजलेले ते आडकित्ता वगैरे बरेचसे शब्द आपण याच्यातून घेतले. अण्णा वगैरे ते शब्द जे आहे. बाजरी, गुडगा, झोप हे देशी शब्द आहेत. ओके, परीक्षेला विचारले गेलेले शब्द नीट लक्षात ठेवा. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या? का गंगा यमुनाही या मिळाल्या. शब्द शक्ती कोणती आहे याच्यामध्ये? अभिधा, लक्षणा, व्यंजना की लक्षार्थ. इंटरेस्टिंग प्रश्न आहे 59 नंबरचा. उत्तर आहे लक्षणा. काय? लक्षणा. त्यानंतर सामासिक शब्द कोणता आहे खालील? समीकरण, धर्मशाळा, रसातळ की क्षेत्रफळ. सामासिक शब्द तो आहे समीकरण. कोणता? समीकरण. मित्रांनो, अशा पद्धतीने मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहे. याच्यानंतर आपण इंग्रजी व्याकरणाचे सुद्धा प्रश्न बघणार आहोत. इथे आपण थांबूया. नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.